हा व्हिडिओ मी आपले पंतप्रधान आणि त्यांचा पक्ष यांना सपोर्ट करणाऱ्या सगळ्या लोकांसाठी करते आहे। आता या पक्षाला सपोर्ट करणाऱ्या मॅक्सिमम लोकांचं असं म्हणणं आहे की यांच्यामुळे आपल्या धर्माचं रक्षण होतं आहे आणि आपल्या धर्माचं रक्षण ही सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची गोष्ट असल्यामुळे ह्या पक्षातल्या लोकांनी किंवा आपल्या पंतप्रधानांनी मग ते कितीही घोटाळेबाजांना संरक्षण देऊ दे, महिलांवर अत्याचार करणाऱ्या कितीही लोकांना संरक्षण देऊ दे, सगळे खोटे बोलणारे लोक आपल्या पक्षामध्ये घेऊ दे आणि स्वतः कितीही खोटं बोलू दे, सगळं काही सहन करायला तयार आहेत हे यांचे भक्त। त्यांना असं वाटतं काय नाही, ठीक आहे केलं तर केलं, पण तरी आम्ही त्यांच्यासोबत आहोत। का? कारण आमचा धर्म खतरे में है। धर्म खतरे में है या एकमेव कारणासाठी यांच्यासोबत असणारे मॅक्सिमम लोक आहेत आणि त्यांच्याकडे पाहिलं की मला खरंच खूप वाईट वाटतं। कारण हे लोक धर्माचं रक्षण करतायत असं जे तुम्हाला वाटतं आणि असं जे ते सतत तुम्हाला सांगत असतात ना, तसं ते बिलकुल करत नाही आहेत। धर्म म्हणजे काय असतो? धर्म म्हणजे असतो धर्मामधले प्रिन्सिपल्स, तत्त्व। काय तत्त्व आहेत आपल्या हिंदू धर्मामध्ये? यम, नियम, आसन, प्राणायाम। आपल्या धर्मामधली 4 आश्रम कोणती आहेत? आपल्या धर्मामधले उपनिषद कोणते आहेत आणि त्याच्यामध्ये सांगितलेली तत्त्व काय आहेत ही याच्यातल्या 99% लोकांना माहीत नाही आहेत आणि तरीही त्यांना असं वाटतं की या लोकांमुळे आपल्या धर्माचं रक्षण होत आहे। आजच मी शंकराचार्यांचं भाषण ऐकलं, त्याच्यामध्ये ते म्हणतात कि आम्हाला तर नहीं वाटत कि सनातन धर्म खतरे में, सनातन धर्म खतरे में दिखाई दे रहा है। साजिश इस वक्त हो रही है उसके खिलाफ। ऐसा कोई खतरा हमको तो नहीं दिखाई देता। मैं उपमन्यु जी आपसे मैं पूछती हूँ, आप इस पर क्या कहेंगे? सनातन धर्म ना कभी खतरे में था और ना आज खतरे में है और ना कभी धर्म आगे खतरे में रहेगा, क्योंकि सनातन धर्म जब आतताई वगैरह 6वीं सदी से आना चालू हुए, फिर 9वीं सदी, फिर 11वीं सदी में गौरी आया, तब भी सनातन धर्म खतरे में नहीं था। बस उसके अनुयायी बढ़ रहे थे, घट रहे थे। उस टाइम नहीं हुआ, फिर मुस्लिम लोग आए, 14वीं, 15वीं, 16वीं सदी में मुस्लिमों में राज किया। उस टाइम भी सनातन धर्म खतरे में नहीं था। परिवर्तन हो और मनुष्य है, बुद्धिजीवी है, वो देख के अपने लाभ हानि को देख के परिवर्तित होता है। फिर अंग्रेज आए, तब भी सनातन धर्म खतरे में नहीं था। और फिर सबसे बड़ी बात है कि कांग्रेस जो सनातन धर्म की धुर विरोधी है, उस टाइम सनातन धर्म खतरे में नहीं था। इस टाइम तो मोदी जी हैं और योगी जी हैं और सनातन धर्म खतरे में हो गया। ये हास्यास्पद है। ठीक है। आणि खरोखर मी सांगते, आपला धर्म कुठेही खतऱ्यामध्ये नव्हता। धर्मावर जर खतरा असायचा असता तर मग तो 700 वर्षापूर्वीच राहिला असता। कारण जवळपास भारतावर 700 वर्ष मुघलांनी राज्य केलेलं आहे, त्याच्यानंतर ब्रिटिश आले। जर 700 वर्ष मुस्लिम सत्ताधीशांनी या ठिकाणी राज्य करूनही या धर्माला कधी खतरा नाही निर्माण झाला, तर मग आज धर्माला खतरा कसा काय निर्माण झाला, जेव्हा की आपलेच इथलेच हिंदू लोक इथे सत्ता करत आहेत। 350 वर्षापूर्वी जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज रयतेचा कारभार करत होते, तेव्हा सगळीकडे मुघलांचं राज्य होतं। शिवाजी महाराजांना जर वाटलं असतं की आपला हिंदू धर्म खतऱ्यामध्ये आहे, तर शिवाजी महाराजांनी आपल्या सैन्यामध्ये मुस्लिमांना का घेतलं असतं? आपला आरमार प्रमुख मुस्लिम का केला असता? म्हणजे जेव्हा इथे मुघलांची सत्ता होती तेव्हाही धर्म खतऱ्यामध्ये नव्हता, तर आज धर्म खतऱ्यामध्ये आहे असं म्हणणारे लोक खूप मोठं राजकारण करत आहेत। आय रिपीट, हे खूप मोठं राजकारण खेळी आहे। ते तुमच्यासोबत खेळत आहे, तुमच्या बुद्धीसोबत, तुमच्या मनासोबत खेळत आहेत आणि हा खेळ तुम्ही ओळखून घ्या। आणि यांची खेळी म्हणजे काय आहे तर तुम्हाला भीतीमध्ये ठेवायचं। भीती हा इतका मोठा फॅक्टर आहे ना, तुम्ही लक्षात घ्या। कुणालाही कंट्रोल जर करायचं असेल ना, तर त्यांना भीती दाखवायची। खूपच साधं उदाहरण आहे, आपण घरामध्ये मुलं रडली की आपण त्यांना म्हणतो की गप्प बस, नाहीतर मी पोलिसांना बोलवते। म्हणजे मुलाला आपण भीती दाखवतो की इथे शेजारीच कुठेतरी पोलीस राहतात, इथे शेजारीच कुठेतरी मोठं भूत आहे त्या झाडावर। पोरगं घाबरून जातं, त्याला असं वाटतं नाही मी काय नाही करणार, मी तुझं ऐकणार, आईचं ऐकतो। म्हणजे तुम्ही एखाद्या बाहेरच्या गोष्टीची कुठल्याही जर भीती दाखवली कुणालाही, तर त्याला ते खरं वाटतं। एक तर ते लहान आहे आणि आपण जरी लहान नसलो तरी आपल्याला एका अदृश्य शक्तीची आपल्याला कशाची भीती कोणीही दाखवू शकतं। तुमचा पार्टनर फॉर एक्झाम्पल, जर तुम्हाला भीती वाटत असेल की माझा पार्टनर मला कधीही सोडून जाईल, तर तुम्ही तो म्हणेल ती गोष्ट करायला तयार होता। तुम्ही पूर्णपणे आपला कंट्रोल त्यांच्या हातामध्ये देता आणि तुम्ही त्यांचं सगळं ऐकायला लागता। त्यामुळे आपल्यावर फक्त ही भीती घालत आहेत की आपला धर्म खतऱ्यामध्ये आहेत बरं, आपल्या धर्मातल्या लोकांना हे बाकीच्या धर्मातले लोक मारून टाकतील बरं, अशा प्रकारच्या वेगवेगळ्या भीत्या ते तुम्हाला दाखवतात। आणि
जेणेकरून तुम्ही त्यांचं सगळं ऐकता, तुम्ही तुमच्या स्वतःच्या डोक्याने विचारच करत नाही. मग तो माणूस कितीही चुकीचा वागू दे, तुम्ही हे प्रयत्न करता की जाऊ दे चुकीचं वाग, मला सोडून नको जायला म्हणून तुमच्या पार्टनरचं ऐकतात. तसंच हे सरकार माझं त्या कुठल्या तरी बाहेरच्या धर्मातले लोक मला मारून टाकतील की नाही त्याच्यापासून हे वाचवत आहेत म्हणून मग मी त्यांना सपोर्ट करतो. मग ते चुकीचं वागू दे, मग त्यांनी भ्रष्टाचार करू दे, मग त्यांनी महिलांवर अत्याचार करणाऱ्यांना प्रोटेक्शन देऊ दे, मग त्यांनी हे राज्यकारभार चुकीचा चालवू दे, तरीही आपण त्यांना सपोर्ट करत आहोत. तुमच्यापैकी अनेक लोक त्यांना ह्या कारणामुळे सपोर्ट करत आहेत की ते धर्माचं रक्षण करतात. बाकी देशाची काय वाट लावत आहेत असं जर कोणी तुम्हाला सांगितलं तर तुम्ही त्यांना लगेचच धर्मद्रोही म्हणता. मी अनेकदा जेव्हा पंतप्रधानांवर टीका करते, मी पंतप्रधानांवर पर्सनली नाही करत, त्यांची जी धोरणं आहेत ज्याच्यामुळे माझ्या देशाचं नुकसान होतं आहे, आपल्या सगळ्यांच्या देशाचं नुकसान होतं आहे, मला त्यांनी त्रास होतो म्हणून मी सांगते की हे चुकीचं आहे. आता पंतप्रधानांची धोरणं चुकीची सांगितली तर लोक मला म्हणतात की तू हिंदूच नाही आहेस. अरे हे कधीपासून चुकीचं झालं? माझ्या धर्मानेच सांगितलेलं आहे, जवळजवळ जाणता तव नेणता, जे जसे आहे तसे पाहावे. जो चूक असेल त्याला चुकीचं पहा, बरोबर असेल त्याला बरोबर पहा, हे माझ्या धर्माने शिकवलेलं आहे आणि मी माझ्या धर्माचं पालन करते आहे. तर धर्माचं पालन करणं म्हणजे या धर्मामध्ये सांगितलेल्या तत्वांचं पालन करणं, सत्य, अहिंसा, न्याय, प्रेम या गोष्टींचं पालन करणं म्हणजे धर्माचं पालन करणं आहे. तर पदोपदी खोटे बोलणारे आपले पंतप्रधान धर्माचं पालन करतायत असं तुम्हाला वाटतं का? आपले गृहमंत्री धर्माचं पालन करतायत असं तुम्हाला वाटतं का? कुस्तीपटूंवर अत्याचार करणारे ब्रिजभूषण शरण सिंह हे धर्माचं पालन करतायत असं तुम्हाला वाटतं का? नाही, तुम्हाला वाटत असेल तर मग बेसिकमध्ये तुम्हाला धर्माचा अर्थ कळलेला नाही आहे किंवा आपला धर्म काय सांगतो हेच कळलेलं नाही आहे. पण हां, हे निश्चितच सांगते की हे लोक धर्माचं पालन करत नाही आहेत. एखाद्या देवापुढे नतमस्तक होणं म्हणजे धर्माचं पालन करणं नाही आहे. कुठल्याही देवापुढे कोणीही नतमस्तक होतं, घाबरलेला माणूस तर पहिले नतमस्तक होतो. धर्माचं पालन म्हणजे त्या धर्मामध्ये सांगितलेली तत्व, वेद, ब्राह्मणे, आरण्यके या गोष्टींची तुमचं उपनिषदे यांचं किती वाचन आहे, तुम्हाला त्यातली किती माहिती आहे, हे ज्ञान म्हणजे धर्म आहे. आणि ते कधीच खतऱ्यात असू नाही शकत. म्हणजे समजा एखाद्या माणसाला 7 सकम किती, त्यांनी सांगितलं 7 सकम 43, म्हणजे त्याला पाढा नाही येत, तर तुम्ही असं म्हणू शकता का की पाढा खतऱ्यामध्ये आहे? नाही, धर्म तसंच आहे. धर्माला सगळ्यात जास्त भीती ही त्या धर्माचं ज्ञान नसणाऱ्या लोकांपासून आहे, त्या धर्माचं आचरण न करणाऱ्या लोकांपासून आहे. पाढा कधीच खतऱ्यात नसतो, नॉलेज कधीच खतऱ्यामध्ये नसते. तुम्ही ते नॉलेज घेऊ शकता. आणि जे सगळे समजूतदार आणि सुजाण नागरिक आहे ना, त्या सगळ्यांना तुम्ही विचारून बघा, ते तुम्हाला कधीच म्हणणार नाही की धर्म खतऱ्यामध्ये आहे. आपल्या शंकराचार्यांचं हे बयान बघा, किंवा असे अनेक लोक आहेत की ज्यांनी सांगितलंय की नाही, धर्माला खतरा नाही आहे, खतरा तर इथल्या प्रिन्सिपल्सला आहे, तत्वांना आहेत, तत्वांना मुरड घालताहेत. फॅमिली फोडण्याचं काम फडणवीसांनी केलेलं आहे. पवारांची फॅमिली आहे, तिकडे खडसेंची फॅमिली आहे, अशा अनेक फॅमिलीज, अनेक पक्ष फोडण्याचं काम हे फडणवीसांनी केलेलं आहे. हे फोडणारे लोक धर्माचं आचरण करत आहेत किंवा हे धर्माचं रक्षण करतील असं तुम्हाला खरंच वाटतं का? तर आपला धर्म कुठेही खतऱ्यामध्ये नाही आहे. खतऱ्यामध्ये काय असतील तर हे राजकारणी लोक. या राजकारण्यांना सत्तेपासून बाहेर यावं लागेल जर त्यांनी भीती नाही घातली तर. आणि आपली सत्ता टिकवून ठेवण्यासाठी ते तुम्हाला सांगतात की धर्म खतरे में है. धर्म कधीच खतऱ्यामध्ये नाही आहे. हां, हे बघा, हिंसा, एका धर्मातली व्यक्ती दुसऱ्या धर्मातल्या व्यक्तीच्या विरोधात काहीतरी कारस्थानं करणं हे होत असणार आहे, हे होतच आहे, हे नक्कीच होतं आहे. अनेक असे जुलमीही राजे होऊन गेलेले आहेत मुस्लिम राजवटींनी, ज्यांनी अत्याचार केले. अनेक असे हिंदूही राजे होऊन गेलेले आहेत ज्यांनी आपल्या हिंदू बांधवांवरच अत्याचार केलेले आहेत. अनेक शिवाजी महाराजांना मारणारे कोण होते? तुकाराम महाराजांना मारणारे कोण होते? कोण होतं? छत्रपती संभाजीराजे यांचा छळ करणारं कोण होतं? आठवून बघा, खरा इतिहास बघा, तुम्हाला कळेल. आपल्याच लोकांना छळलेलं आहे. त्याच्यामध्ये त्यांचा काय, त्यांनी आपलं तुपलं काही पाहिलेलं नाही आहे. एखाद्याचा छळ करणं ही वृत्ती असते, हा एखाद्याचा स्वभाव असतो, मग तो कुठलाही असू दे. आणि ह्या ज्या हिंसा होतात त्या मला नाही असं वाटत की त्या कुठल्या धर्माला डायरेक्टली टार्गेट करून असतील. आणि जर कोणी टार्गेट करणारेही असेल तर त्यांना माझं हे आहे, म्हणजे समजा आमच्या काही हिंदू बांधवांना असं वाटतं की मुस्लिम हे हिंदूंवर अत्याचार करतायत आणि जर ही सत्ता गेली तर मुस्लिमांची सत्ता येईल. मुस्लिमांची सत्ता कधीच नाही येणार. ओके, कारण आता मुघल पिरियड नाही, कारण आता मध्ययुग नाही आहे. इथे मॅक्सिमम लोकसंख्या ही हिंदूंची आहे. कधी शिखांची संख्या पाहिली किती आहे? ख्रिश्चनांची संख्या, बौद्धांची संख्या किती आहे? त्यांना कधी नाही वाटत की त्यांचा धर्म खतऱ्यामध्ये आहे. मेजॉरिटी असणाऱ्या हिंदूंनाच का असं वाटते की खतऱ्यामध्ये आहे?
मला असं वाटतं खतऱ्यामध्ये आहेत ते म्हणजे माझ्या हिंदू धर्मामध्ये असलेली तत्त्व, प्रिन्सिपल्स. आणि हे जे राजकारणी या सगळ्या तत्वांना मुरड घालतात आणि कसंही वागतात, दुसऱ्यांना त्रास देतात ना, तर हे राजकारणी लोकच मुळामध्ये धर्मासाठी खतरा आहेत. का? कारण जेव्हा दुसऱ्या धर्मातली व्यक्ती, फॉर एक्झाम्पल समजा फडणवीसांकडे त्यांनी पाहिलं, दुसऱ्या धर्मातल्या व्यक्तींनी, फडणवीसांनी जे काही कारस्थाने केले, जे स्वतः म्हणले की मी 2 पक्ष फोडून आलो, ओके, अभिमानाने म्हणले, दुसऱ्या धर्मातला व्यक्ती त्यांच्याकडे पाहिल तर काय म्हणेल, अच्छा म्हणजे तुमच्या धर्मामध्ये फोडाफोडी शिकवतात. म्हणजे तिसऱ्या धर्मातल्या, अननोन धर्मातल्या व्यक्तीला फडणवीसांकडून काय शिकायला मिळतं, तर फोडाफोडी. म्हणजे त्यांना असं वाटेल, अच्छा म्हणजे हिंदू धर्मामध्ये फोडाफोडी आहे. पण तसं नाही आहे ना हो, माझ्या धर्मामध्ये तसं नाही सांगितलं आहे. त्यामुळे हे लोक ज्या प्रकारे आचरण करत आहेत ना, हे लोक धर्माचं आचरण तर करतच नाही आहेत, हे लोक धर्माच्या विरुद्ध आचरण करत आहेत. आणि तुम्हाला मात्र धर्माची एक गोळी देऊन दिलेली आहे सगळत बसायला. ते तुम्हाला हे दाखवतात की बघा मुस्लिमांनी हिंदूंवर कसा कसा अत्याचार केला. बरं, तुम्ही जर सगळ्या बातम्या नीट पाहतो म्हटलं ना, तर मुस्लिमांनी हिंदूंवर अत्याचार केलेला आहे ते चुकीचेच आहेत. आणि हिंदूंनीही मुसलमानांवर अत्याचार केलेला आहे तेव्हा तेही चुकीचे असतात. आणि हिंदूंनी हिंदूंवरही अत्याचार केलेले आहेत तेव्हा मग ते चुकीचे नसतात का? ते फक्त नवरा बायकोमध्ये भांडणं होतात, ते सगळ्यात जास्त कोणत्या धर्मात होतात असं जर तुम्हाला विचारलं तर तुम्ही काय म्हणाल? सगळ्याच धर्मात होतात. मुलं बापाचं ऐकत नाही, कोणत्या धर्मात होतं? सगळ्याच धर्मात होतं. हिंदू आपल्या धर्मातही होतं. भांडणं, भावाभावाची भांडणं, बहीण भावाची भांडणं, प्रॉपर्टीसाठीचे भांडणं, हे कोणत्या धर्मात होतात? ते सगळ्याच धर्मात होतात. तर हे भांडणं होणं, एकमेकांवर हिंसा करणं, एकमेकांचे डोके फोडणं, फक्त मुसलमानच हिंदूंचे डोके फोडत आहेत का? तर रोज क्राईमच्या घटना होतात. त्याच्यामध्ये अर्थात हिंदूंची संख्या मोठी असल्यामुळे हिंदूंनी हिंदूंच्या विरोधात केस केलेले आहेत. त्याच्यामध्ये ते धर्म नाही पाहत, पर्सनल काहीतरी त्यांचं हे असतो, द्वेष असतो, पर्सनल काहीतरी गोष्ट असते गुंतलेली, त्याच्यामुळे एकमेकांच्या विरोधात हिंसा होते. तर ह्या गोष्टी सर्रास होत आहेत. आणि ह्या गोष्टी जर धर्म टार्गेट करून, म्हणजे जर मुस्लिमांच्या डोक्यात असेल की आपण हा हिंदू आहे म्हणून याला त्रास द्यावा, तर त्या मुस्लिम व्यक्तीला माझं सांगणं आहे की बाबा असं तू बिलकुल करू नको. आणि असं करून तुमचं जर काही प्लॅन असेल की भारतामध्ये पसरायचा वगैरे, असा तर प्लॅन तुम्ही मुळीच करू देऊ नका, कारण आम्ही ते होऊ देणार नाही. आम्हाला इथं शांतता आणि चांगलं राहायचं आहे. धर्म खतऱ्यामध्ये येऊ शकत नाही. आपल्याकडे कायदा आणि सुव्यवस्था आहे. शिवाय आपल्या धर्मामध्ये आपण सूर्य, चंद्र, गाय, पिंपळ हे नष्ट करू शकतो का? नाही ना करू शकत. तर या सगळ्या तत्वांना धन्यवाद देणं, ग्रॅटिट्यूड्स ठेवणं, त्यांना नमस्कार करणं, हे आपल्या धर्माची शिकवण आहे. ह्या नॅचरल गोष्टी कोणीही संपवू नाही शकत. त्यामुळे धर्म नावाची गोष्ट आणि धर्माचं जे ज्ञान आहे ती कोणीही संपवू नाही शकत. फक्त ते जर ध्यान तुम्ही घेत नसाल, तुम्ही ध्यान लावून बसू शकत नसाल, तुम्हाला उपनिषदांमध्ये काय सांगितलं हे माहीत नसेल, तुम्हाला भगवद्गीतेमध्ये सांगितलेली स्थितप्रज्ञाची अवस्था म्हणजे नेमकं काय याचाच जर अनुभव नसेल, तर अहो तुम्ही धर्माचं पालन नाही करत आहे. तुम्ही फक्त होळीमध्ये एकमेकांच्या अंगावर रंग टाकले आणि दिवाळीमध्ये कुरड्या खाल्ल्या म्हणजे तुम्ही हिंदू होत नाही. तुम्ही या सगळ्या तत्वांचं पालन करत असाल. मी हे नाही म्हणत आहे 100% कोणीही परफेक्ट असतो, पण आपल्याकडून समजा माझ्याकडूनही चुका होतात, पण मला असं वाटतं की सेल्फ रिअलायझेशन होणं, स्वतःला इन्क्वायरी करणं की अरे आज माझ्याकडून असं झालं, हा मी नव्हतं करायला पाहिजे, इतकं नव्हतं ओरडायला पाहिजे, हे मला कळतं. परत मी कोणावर ओरडली, मी जाऊन सांगते की नाही माझ्याकडून चुकून झालं, बरं मला असं नव्हतं करायचं. एखादी गोष्ट चुकीची निघते, एखादी गोष्ट खोटी निघते, कधी माहीत नसतं किंवा काय निघून जातं, आणि मग नंतर जर मला नाही हे मी नव्हतं बोलायला पाहिजे, तर हे जर मी ॲक्सेप्ट करून सांगत असेल अरे ते चुकून झालं, बरं आय एम सॉरी, असं नव्हतं व्हायला पाहिजे, मला असं वाटतं की हे आहे धर्माचं पालन करणं म्हणजे. तर मला असं वाटतं की आपण सगळेजणं आपल्या आपल्या धर्माचं खूप चांगल्या प्रकारे पालन करायचा प्रयत्न करूया. आपण या सगळ्या गोष्टी, प्रेम, एकमेकांसोबत कनेक्शन असणं, धन्यवाद देणं, ग्रॅटिट्यूड्स असणं, या गोष्टीचं जितकं जास्त पालन करू, जितकं जास्त दुसऱ्यांप्रती आपण सहिष्णू राहू, दुसऱ्यांप्रती आपण आस्था बाळगू, तितकं आपल्या धर्माचं रक्षण होत असतं. आणि जे गव्हर्नमेंट चुकीचं काम करत आहे, जे गव्हर्नमेंट कामच करत नाही आहे, जे गव्हर्नमेंट जितकं द्यायला पाहिजे हमीभाव शेतकऱ्यांना देत नाही आहे, जे गव्हर्नमेंट कुस्तीपटूंवर अत्याचार केलेल्या व्यक्तीला प्रोटेक्शन देत आहे, जे गव्हर्नमेंट रेप करणाऱ्या अनेक लोकांची FIR नोंदवून घ्यायला पण इन्कार देत आहे, जे गव्हर्नमेंट आपल्या देशातलं एक राज्य मणिपूर 3-4 महिने जळू देतं, त्या गव्हर्नमेंटला खाली आणणं हे आपल्या या धर्माचं खूप मोठं पालन आहे. आणि ही आपल्या धर्माची शिकवण आहे. आपला धर्म म्हणतो जे जसे आहे तसे पाहणे, चूक असेल त्याला खाली ओढणे.
आणि हे असं करण्याने आपण आपल्या धर्माचं, आपल्या या देशाचं आणि या भूमीचं रक्षण करत असतो. मला असं वाटतं की आज सगळ्यात मोठा धर्म कोणता असेल ना, तर हे सत्तेमध्ये जे बसलेले अधर्मी लोक आहेत, निधर्मी नाही म्हणणार मी, हे सत्तेमध्ये जे बसलेले जे चुकीचे आणि अधर्मी लोक आहेत ना, त्यांना खाली खेचणं आणि प्रामाणिक आणि सत्यावर चालणाऱ्या लोकांना सत्तेवर नेऊन ठेवणं म्हणजे धर्माचं पालन करणं आहे, असं मला वाटतं.